आपण आता पुढच्या पार्टकडे जाणार आहोत. पुढचा पार्ट जो आहे तो पार्ट आहे रिप्रोडक्शन ह्या कन्सेप्टशी रिलेटेड. सो जसं आपण बघितलं की बॉटनीमध्ये एक सेक्शन आणि झूमध्ये एक सेक्शन येतो. बॉटनीमध्ये जो सेक्शन आला त्या सेक्शनला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अँजिओस्पर्म्स असं नाव दिलं गेलं आहे आणि झूमध्ये जो आहे तो ह्युमन रिप्रोडक्शन नावाचा एक वेगळा टॉपिक येतो. आता हे दोन टॉपिक एकत्र घेण्यापाठीमागचं कारण असं की दोन्हीकडं म्हणजे बॉटनीमध्ये सुद्धा आणि झूमध्ये सुद्धा दोन्ही ठिकाणी रिप्रोडक्शनचा कॉन्सेप्ट सेम आहे. दोन्ही ठिकाणी रिप्रोडक्शनशी रिलेटेड असणारे ऑर्गन्स, सिस्टम्स, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोसेस ह्या सेम आहेत. कॉमन काय आहे? रिप्रोडक्शन. आणि वेगळं काय आहे तर एक प्लांटमधलं आणि एक ॲनिमलमधलं. बाकी फारसा काही फरक नाही. प्लांट रिप्रोडक्शनबद्दल बघायचं म्हटलं तर प्लांटमध्ये मेजर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन फ्लॉवरमध्ये अँड्रोशियम, गायनोशियम. त्याच्यानंतर अँड्रोशियममध्ये पोलन ग्रेन कसा तयार होतो, कुठं तयार होतो. गायनोशियममध्ये ओव्हरी कुठं तयार होते, ओव्ह्यूल कुठं तयार होतात. ज्या वेळेला अँड्रोशियम आणि गायनोशियमबद्दल आपण डिस्क्रिप्टिव्ह पार्ट पाहतो, समजून घेतो, त्याच्यानंतर टॉपिकचा पुढचा पार्ट येतो तो आहे पॉलिनेशनचा. म्हणजे अँड्रोशियम आहे, गायनोशियम आहे, ह्या दोघांच्यामध्ये कम्युनिकेट करणारा कन्सेप्ट म्हणजे पॉलिनेशन. कारण पॉलिनेशन नसेल तर अँड्रोशियम असून काही उपयोग नाही, गायनोशियम असून काही उपयोग नाही, रिप्रोडक्शन होऊच शकणार नाही. मग रिप्रोडक्शन होण्यासाठी महत्त्वाची गोष्ट कुठली तर अँड्रोशियम आहे, गायनोशियम आहे आणि पॉलिनेशन पाहिजेच. मग पुन्हा पॉलिनेशनचे वेगवेगळे टाईप्स येतात बेस्ड ऑन पॉलिनेटिंग एजंट्स. पॉलिनेटिंग एजंट कुठले कुठले आहेत त्याच्या बेसवरती पुन्हा त्याचे 4-5 प्रकार येतात. वाईन पॉलिनेशन असेल, वॉटर पॉलिनेशन असेल, हनीबीज पॉलिनेशन करतात ते असेल, बर्ड करतात पॉलिनेशन ते असेल, बॅट करतं पॉलिनेशन ते असेल, ह्युमन्स पॉलिनेशन करू शकतात, त्याच्यानंतर ॲनिमल्स पॉलिनेशन करू शकतात. हे वेगळे कन्सेप्ट्स आलेत की ज्याच्यामधून पॉलिनेशन होतं. मग पॉलिनेशनसाठी गरजेचं काय आहे तर अँड्रोशियमचं स्ट्रक्चर आणि गायनोशियमचं स्ट्रक्चर. अँड्रोशियममध्ये अँथर कुठं असतो आणि अँथरमध्ये पोलन ग्रेन कसा तयार होतो. कारण पोलन ग्रेन हा मेल गॅमेट म्हणून काम करणार आहे. अँथरला आपण मेल गॅमेटोफाईट असं म्हणणार आहोत. आता त्याच्यानंतर फिमेलमध्ये जर बघितलं तर गायनोशियम हा फिमेल गॅमेटोफाईट आला आणि गायनोशियममध्ये ओव्हरीच्या आतमध्ये तयार झालेलं ओव्ह्यूल जे आहे त्या ओव्ह्यूलला आपण फिमेल गॅमेट म्हणणार आहोत. जसं मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट प्रोड्यूस होतात, मॅच्युअर होतात, पॉलिनेशन होतं आणि मग पॉलिनेशन झाल्याच्या नंतर पोलन ग्रेन जो आहे तो पोलन ग्रेन स्टिग्मावरती डिपॉझिट होतो. स्टिग्मामधून तो ओव्हरीपर्यंत जातो आणि ओव्ह्यूलपर्यंत जाऊन मग तिथं त्याचं फर्टिलायझेशन होतं ओव्हरीच्या प्रोन्यूक्लियस बरोबर. म्हणजे पोलन ग्रेनचा न्यूक्लियस आणि ओव्ह्यूलचा न्यूक्लियस हे दोन प्रोन्यूक्लियस आपण म्हणू त्यांना, ते जातात एकमेकाबरोबर फ्यूज होतात आणि मग तिथून पुढं प्रोसेस चालू होते. ह्याला फर्टिलायझेशन असं म्हणलं आणि तिथून पुढं प्रोसेस सुरू झाली ते म्हणजे रिप्रोडक्शनची. आणि मग ॲट द एंड ऑफ फर्टिलायझेशनच्या शेवटी सिग्निफिकन्सेस काय त्याचे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ओव्ह्यूलचं कन्व्हर्जन होतं सीडमध्ये आणि एंटायर ओव्हरीचं कन्व्हर्जन होतं फ्रूटमध्ये. हे आपण बघितलं. आता सीड जी आहे ती सीड ज्यावेळेला आपण पुन्हा जर्मिनेट करणार त्यावेळेला त्या जर्मिनेटिंग सीडमधून पुन्हा तेच प्लांट नवीन तयार होणार. म्हणजे प्रोसेस कुठली झाली पुन्हा एकदा फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन अँड सो ऑन. रिप्रोडक्शन सायकल बिगिन. प्लांट सायकल आपण थोडक्यात त्याला म्हटलं जी चालू राहते. आता हा झाला प्लांटमधल्या रिप्रोडक्शनचा भाग.
आता थोडक्यात आपण ह्युमनच्या रिप्रोडक्शनबद्दल बोलूया. ह्युमनच्या रिप्रोडक्शनमध्ये काय आहे, तर ह्युमनमध्ये मेल आणि फिमेल असे दोन इंडिव्हिज्युअल्स आलेत. मग मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम वेगळी, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम वेगळी. प्लांटमध्ये आपण अँड्रोशियमला मेल गॅमेट म्हटलं होतं, इथं ह्युमनमध्ये मेल आहे. ह्युमनच्या मेलमध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जी आहे ती सिस्टम सुरू होते टेस्टीज ह्या नावाच्या ऑर्गनपासून. सो द फर्स्ट ऑर्गन ऑफ द ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इज ए टेस्टीज. टेस्टीज, स्क्रॉटम, त्याच्यानंतर इपिडायडेमिस, त्याच्यानंतर वासा डिफरन्सिया. मग वासा डिफरन्सिया ओपन होते युरेथ्रामध्ये. युरेथ्राचे पुन्हा 3 प्रकार पडतात. त्याच्यानंतर सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड आणि कॉपर्स ग्लँड अशा 3 महत्त्वाच्या ग्लँड्स मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये आहेत. याच्यामध्ये टेस्टीज जे आहे ह्या टेस्टीजचं फंक्शन असतं प्रोडक्शन ऑफ स्पर्म. टेस्टीजच्या भोवती प्रेझेंट असतं, त्याला आपण इपिडायडेमिस म्हटलं, ज्याच्यामध्ये स्पर्म्स स्टोअर केले जातात, मॅच्युअर केले जातात. वासा डिफरन्शियामधून स्पर्म जे ते स्पर्म्स युरेथ्रापर्यंत येतात. युरेथ्रामधून ते स्पर्म ड्युरिंग इजॅक्युलेशनच्या वेळेला ते स्पर्म्स अलॉंग विथ फ्लुइड ऑफ सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड अँड कॉपर्स ग्लँड ह्या सगळ्यांच्या सोबत ते स्पर्म जे ते स्पर्म्स फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये डिपॉझिट केले जातात फॉर फर्दर प्रोसेस. मग आता स्पर्म्स अँड फ्लुइड्स विच आर रिलीज्ड बाय सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड अँड कॉपर्स ग्लँड ह्या 3 ग्लँडची सिक्रिशन्स प्लस स्पर्म्स कलेक्टिव्हली जे स्ट्रक्चर तयार झालं, जे मिक्सचर तयार झालं, त्या मिक्सचरला आपण सिमेन असं म्हणणार आहोत. सो सिमेनमध्ये स्पर्म्स प्रेझेंट असतात. नाव स्पर्म इज मेल गॅमेट. आता मेल गॅमेट आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा पार्ट इथं संपतो. सेकंड, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जी आहे ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम 2 भागामध्ये डिव्हाइड केली. एक आहे एक्सटर्नल जेनायटेलिया आणि दुसरा आहे इंटरनल जेनायटेलिया. एक्सटर्नल जेनायटेलियामध्ये ऑर्गन्स कुठले कुठले येतात. सो फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये लॅबिया मायनोरा येतो, लॅबिया मेजोरा येतो, मॉन्स प्युबिस येतो, क्लायटॉरिस येतो, हायमेन येतं, वेस्टिब्युल्स येतात, वेस्टिब्युलर ग्लँड्स येतात आणि ब्रेस्ट. एवढे ऑर्गन जे आहेत हे सगळे एक्सटर्नल जेनायटेलियामध्ये येतात. आणि इंटरनल जेनायटेलिया जे आहे ह्या इंटरनल जेनायटेलियामध्ये येणारे ऑर्गन जे आहेत त्या ऑर्गन्समध्ये महत्त्वाचा ऑर्गन आहे व्हजायना, देन सर्विक्स, देन युटेरस, देन फॅलोपियन ट्यूब्स अँड ओव्हरी. नाउ ओव्हरी इज द पार्ट इन विच ओव्ह्यूल फॉर्मेशन टेक्स प्लेस, ज्याला आपण ग्राफियन फॉलिकल म्हणणार आहोत. सो ओव्हरीमध्ये फॉलिकल्स तयार केले जातात. ते फॉलिकल्स रिलीज होण्याच्या प्रोसेसला आपण ओव्ह्युलेशन म्हणणार आहोत पुढे जाऊन. सो आता हा पार्ट झाला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा. सो जसं मगाशी म्हटलं मी तुम्हाला की प्लांटमध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम हे 2 पार्ट आणि इकडे ह्युमन्समध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम हा एक पार्ट आला. त्याच्यानंतर मी असं मगाशी म्हटलं होतं की प्लांटमध्ये पॉलिनेशन इज इम्पॉर्टंट थिंग फॉर फर्टिलायझेशन. सो इकडं इन केस ऑफ ह्युमनच्या बाबतीमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल इज द मेन इम्पॉर्टंट थिंग फॉर फर्टिलायझेशन. सो जसं तिकडं पॉलिनेशनला महत्त्व आहे तसं इकडं मेन्स्ट्रुअल सायकलला सुद्धा महत्त्व आहे. सो मेन्स्ट्रुअल सायकल इज व्हेरी व्हेरी इसेन्शियल फॉर द फर्टिलायझेशन. ह्याचं कारण असं आहे की मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये 4 महत्त्वाच्या स्टेप्स आहेत, ज्याच्यामध्ये सिक्रिटरी फेज आहे, ओव्ह्युलेटरी फेज आहे, प्रोलिफेरेटिव्ह फेज आहे आणि मेन्स्ट्रुएशन फेज आहे. अशा 4 फेज असतात. ह्या 4 फेजेस ज्या आहेत ह्या 4 फेजमध्ये फिमेलच्या बॉडीमध्ये, युटेरसमध्ये, ओव्हरीमध्ये, एंटायर बॉडीमध्ये चेंजेस होत असतात. मग ते हॉर्मोनल चेंजेस असतात. ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल तयार होण्याची प्रोसेस असते आणि युटेरसच्या इंटरनल वॉल ज्या असतात, एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम वगैरे ज्या वॉल आहेत ह्या वॉलमध्ये डिपॉझिशन ऑफ ब्लड, त्याच्यामध्ये ब्लड डिपॉझिट होण्याची प्रोसेस सुरू असते. सो इकडे मेन्स्ट्रुअल सायकल संपली. आता मेन्स्ट्रुअल सायकल झाल्याच्या नंतर त्या टॉपिकमध्ये आपण पार्ट बघितला होता तो स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. स्पर्मचं स्ट्रक्चर बघितलं होतं. स्पर्मच्या स्ट्रक्चरमध्ये आपण असं सांगितलं होतं की स्पर्म शोज ऑर स्पर्म डिवाइड इंटू 3 पोर्शन, दॅट इज हेड, बॉडी अँड टेल.
नाऊ हेड जो आहे तो ट्रायंग्युलर पोर्शन असतो, ज्याच्या टीपला प्रेझेंट असतो ॲक्रोझोम, त्याच्यानंतर असतो न्यूक्लियस, त्याच्या खाली असतात सेंट्रिओल्स, आणि मग बॉडीमध्ये प्रेझेंट असतो एंटायर मायटोकॉन्ड्रिया विच इज पॉवर हाऊस ऑफ सेल आपण सांगितलं, आणि लास्ट सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन ज्याला आपण टेल असं म्हटलं, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर मुवमेंट अँड प्रोव्हाइड डायरेक्शन टू द स्पर्म. स्पर्मला डायरेक्शन प्रोव्हाइड करणं काम आहे त्याचं. त्याच्यानंतर फिमेलच्या ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर आपण बघितलं होतं, ज्याच्यामध्ये कोरोना रेडिएटा, देन झोना पेलुसिडा, देन विट्रियस चेंबर, देन सायटोप्लाझम, आणि मग त्याच्या आतमध्ये सस्पेंडेड असलेला फिमेल न्यूक्लियस, हे पार्ट आपण बघितले होते. सो ह्याच्यानंतर आपण ॲक्च्युअल प्रोसेस बघितली होती फर्टिलायझेशनची. फर्टिलायझेशनमध्ये कशा पद्धतीनं स्पर्म्स डिपॉझिट होतात, सिमेंट डिपॉझिट होतं, स्पर्म कशा पद्धतीने एंटर होतात, एंटर झाल्यानंतर स्पर्म जो आहे तो स्पर्म ओव्ह्यूल बरोबर फ्यूज होतो, फ्यूज झाल्याच्या नंतर ॲक्रोझोम आणि कोरोना रेडिएटा या दोघांचं फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग रिॲक्शन होऊन स्पर्म आतमध्ये एंटर होतो, आणि मग स्पर्ममधला न्यूक्लियस प्रोन्यूक्लियस हा फिमेलच्या प्रोन्यूक्लियस बरोबर कंबाईन होतो आणि फ्युजन होतं. सो द फर्टिलायझेशन टेक्स प्लेस इन ॲम्प्युला ऑफ द फॅलोपियन ट्यूब ऑफ फिमेल. हे लक्षात राहू द्या, MCQसाठी हे महत्त्वाचं असतं की फर्टिलायझेशन कुठं होतं. सो फर्टिलायझेशनची साईट आहे ॲम्प्युला. ॲम्प्युलामध्ये फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर तिथून तो जो झायगोट आहे तो झायगोट आता रोल डाऊन केला जातो, आणि मग त्याचं युटेरसमध्ये कुठल्या तरी एका वॉलवरती इम्प्लांटेशन होणार आहे, आणि मग इम्प्लांटेशन झाल्याच्या नंतर तिथून पुढचा जो पिरियड आहे त्याला आपण गेस्टेशन पिरियड म्हणतो किंवा प्रेग्नन्सी म्हणतो. सो प्रेग्नन्सी मेंटेन झाली. प्रेग्नन्सी मेंटेन झाल्याच्या नंतर त्या प्रेग्नन्सीचे 2-3 टप्पे आहे, ज्याला आपण 3 ट्रायमेस्टर्स असं म्हटलं. पहिला ट्रायमेस्टर, दुसरा ट्रायमेस्टर, तिसरा ट्रायमेस्टर. सो पहिले 3 महिने, दुसरे 3 महिने आणि शेवटचे 3 महिने. पहिल्या 3 महिन्यामध्ये युटेरसमध्ये चेंजेस काय होतात, दुसऱ्या 3 महिन्यामध्ये काय होतात, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काय काय होतं हे आपण सगळं तिथं पाहिलं होतं. सो आता प्रेग्नन्सी कंप्लीट झाल्याच्या नंतर प्लासेंटा नावाचा एक कन्सेप्ट येतो, आणि मग शेवटचा पार्ट आहे तो आहे पार्ट्युरेशनचा. सो पार्ट्युरेशनला आपण डायरेक्टली डिलिव्हरी असं म्हटलं होतं. सो पार्ट्युरेशन 3 टप्प्यामध्ये पुन्हा होतं, 3 स्टेप्स असतात त्याच्यामध्ये, डायलेशन, एक्सपल्शन आणि मग लॅटर फेज. तर ह्या 3 स्टेज झाल्या. सो इतर रिप्रोडक्शनचा पार्ट संपतो. लक्षात येतं का बघा, फ्लावरमध्ये जे आपण सांगितलं ते आता मी पुन्हा एकदा साईड बाय साईड सांगतो. इकडं फ्लॉवरमध्ये आपण बघितलं होतं अँथरचं स्ट्रक्चर, इकडं ह्युमन्समध्ये आपण बघणार आहोत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं स्ट्रक्चर. इकडं फ्लॉवरमध्ये आपण बघितला होता गायनोशियम, इकडं आपण बघितलं होतं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. त्याच्यानंतर आपण इकडं बघितलं होतं पॉलिनेशनचा पार्ट, आणि इकडं आहे मेन्स्ट्रुअल सायकलचा पार्ट. त्याच्यानंतर इकडं आहेत फर्टिलायझेशनच्या स्टेप्स, इकडं आहेत फर्टिलायझेशनच्या स्टेप्स, आणि मग इथं ते दोन्ही टॉपिक संपतात. सो जनरली प्रोसेस सेम आहे, फक्त दोन्ही ठिकाणी नावं वेगळे वेगळे असतात, बाकी प्रोसेसमध्ये काही फारसा वेगळा फरक नाही. सो आपण आता बघणार आहोत रिप्रोडक्शन ह्या टॉपिकशी रिलेटेड असणारे काही MCQs. सो इथं लक्षात घ्या, काही MCQs जे आहे ते प्लांट रिप्रोडक्शनशी रिलेटेड आहेत, काही ह्युमन रिप्रोडक्शनमधले आहेत. सो अशाच पद्धतीनं आपल्याला सगळे बाकीचे पुढचे MCQs सोडवायचे आहेत. सो फर्स्ट MCQs दॅट इज डॅश इज द इनरमोस्ट वॉल लेअर. क्वेश्चन इथं संपतो. क्वेश्चन काय दिला, डॅश इज द इनरमोस्ट वॉल लेअर. कुणाचा, असा प्रश्न पुढं नाही आहे. पण जोपर्यंत तुम्ही ऑप्शन पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला तो प्रश्न कुणासाठी विचारलाय ते लक्षात येणार नाही. त्याचे ऑप्शन्स बघा, टॅपेटम, एंडोथेशियम, मिडल लेअर आणि एंडोडर्मिस. आता हे चारीच्या चारी पार्ट प्रेझेंट असतात पोलन ग्रेनमध्ये, म्हणजे हा क्वेश्चन आहे पोलन ग्रेनशी रिलेटेड. इज द इनरमोस्ट वॉल लेअर. म्हणजेच काय तुम्ही लक्षात घेताय, पोलन ग्रेनचा इनरमोस्ट वॉल लेअर कुठला खालीलपैकी. सो ह्याच्यामध्ये टॅपेटम हा सगळ्यात आतमधला भाग आहे. सो आपल्याला माहिती असेल सगळ्यात बाहेरच्या बाजूला आउटर लेअर आहे, त्याच्यानंतर एंडोथेशियम, त्याच्यानंतर मिडल लेअर नंतर टॅपेटमचं एक सर्क्युलर तयार होतं, किंवा टॅपेटम जे आहेत ह्या सर्क्युलर फॉर्ममध्ये अरेंज होतात. आतमध्ये एक कॅव्हिटी तयार असते, त्या कॅव्हिटीला आपण पोलन सॅक म्हटलं होतं, ज्याच्यामध्ये पोलन ग्रेन्स तयार केले जातात. सो टॅपेटमचं फंक्शन परत एकदा लक्षात घ्या, टॅपेटमचं फंक्शन महत्त्वाचं आहे. टॅपेटम इज रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रीशन और सिंथेसिस अँड सिक्रीशन ऑफ स्पोरोपोलेनिन.
म्हणजे स्पोरोपोलिनिन हा पोलन ग्रेनचा अविभाज्य भाग आहे, लक्षात राहू द्या. आहे इथं टॅपेटम, परत एकदा मी कंपॅरेटिव्हली स्टडी सांगतो तुम्हाला. फ्लॉवरमध्ये टॅपेटम जो आहे तो टॅपेटम फूड प्रोव्हाइड करतो, त्याचबरोबर स्पोरोपोलिनिन प्रोव्हाइड करतो. कुणाला? पोलन ग्रेनला, म्हणजे कुणाला? गॅमेटला, मेल गॅमेटला. आणि तिकडे ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये जर आपण बघितलं तर ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये टेस्टिसचं जे स्ट्रक्चर आहे त्या टेस्टिसच्या आतमध्ये ज्या सर्टोलाय सेल असतात, ह्या सर्टोलाय सेल्स किंवा त्याला आपण सेल्स ऑफ लीडिंग म्हणतो, ज्या पिरॅमिडल सेल्स असतात, ह्या पिरॅमिडल सेल्स स्पर्म्सला फूड प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. आता पुढे जाऊयात. इथं आपण सांगितलं की टॅपेटम इज द इनर मोस्ट लेअर. सेकंड आहे एक्झाईन ऑफ पोलन ग्रेन इज कंपोज्ड ऑफ. आता पोलन ग्रेन जो आहे या पोलन ग्रेनला दोन वॉल असतात, एक आहे एक्झाईन, दुसरी आहे एंटाईन. एक्झाईन जी आहे ती एक्झाईन कंपल्सरी स्पोरोपोलिनिन पासून बनलेली असते. सो याचा आन्सर आहे स्पोरोपोलिनिन. आपण मगाशी सांगितलं की टॅपेटम जो आहे टॅपेटमचं फंक्शन असतं रिलीज ऑफ स्पोरोपोलिनिन. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो, डॅश शोज झिनोगॅमी. आता झिनोगॅमी म्हणजे काय? सो आपण बघितले पोलिनेशनमध्ये ऑटोगॅमी, ऑलोगॅमी, झिनोगॅमी, हायब्रिडायझेशन. सो झिनोगॅमी ही एक प्रकारची क्रॉसिंगची प्रोसेस झाली. सो झिनोगॅमी कशामध्ये होते हा प्रश्न येतो. सो झिनोगॅमी जनरली पपया नावाच्या प्लांटमध्ये होती. पी प्लांटमध्ये सेल्फ पॉलिनेशन आहे, कुकुरबिटा वीट यांच्यामध्ये पॉलिनेशन आहे, पण इथं पपया जे आहे पपयामध्ये मात्र झिनोगॅमी टाईपचं पॉलिनेशन केलं जातं. पुढे जाऊयात. व्हॉट आर द मोस्ट कॉमन इन्सेक्ट ऑफ पॉलिनेशन. हा कॉमन क्वेश्चन आहे, पण लक्षात राहू द्या नियर अबाउट 85% ऑफ पॉलिनेशन डन बाय बीज. हनी बीज म्हणूयात आपण त्याला. हनी बीजमुळं जवळजवळ 85% पॉलिनेशन कंप्लीट केलं जातं. सो हिअर इज व्हॉट आर द मोस्ट कॉमन इन्सेक्ट ऑफ पॉलिनेशन. सो आन्सर इज बीज. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, एंट्री ऑफ पोलन ट्यूब थ्रू मायक्रोपाईल इज. आता हा महत्त्वाचा पार्ट आहे. ज्या वेळेला पोलन ग्रेन स्टिग्मावरती डिपॉझिट होतो आणि पोलन ग्रेनमधला सगळा कंटेंट स्टिग्मामधून आतमध्ये रिलीज केला जातो, म्हणजे स्टाईलमध्ये येतो आणि पोलन ट्यूब तयार होते, ज्याला आपण जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन असं म्हटलं. सो पोलन ग्रेनमधला सगळा कंटेंट इन द फॉर्म ऑफ पोलन ट्यूब, पोलन ट्यूबच्या फॉर्ममध्ये तो स्टाईलमध्ये उतरतो खाली येतो आणि आल्याच्या नंतर तो आता ओव्हरीमध्ये एंटर करणार आहे. मग आता ओव्हरी जी आहे ह्या ओव्हरीच्या बाहेरच्या आपल्याला माहिती आहे ओव्हरी किंवा ओव्ह्यूल जे आहे ते ॲनाट्रोपस टाईपचं ओव्ह्यूल आहे, म्हणजे याचं मायक्रोपाईल जे आहे हे मायक्रोपाईल टुवर्ड्स द अर्थ जमिनीच्या दिशेनं असतं आणि त्याच्यामुळं पोलन ट्यूब जी आहे ती पोलन ट्यूब सरळ खाली येते, पुन्हा मायक्रोपाईलचं एंड जिकडं आहे तिकडं जाणार आणि तिथून ती आतमध्ये एंटर होणार आहे. सो पोलन ट्यूब एंटर होण्यासाठी ओव्ह्यूलला एक ओपनिंग असतं ज्याला आपण मायक्रोपाईल असं म्हटलं आणि जिथं ओपनिंग आहे तिथून पोलन ट्यूब आतमध्ये जर एंटर होत असेल, लक्षात येतं का बघा, मायक्रोपाईलमधून जर पोलन ट्यूब आतमध्ये एंटर होत असेल तर त्याला आपण पोरोगॅमी असं म्हणणार आहोत. आता मिझोगॅमी, चॅल्झोगॅमी, हर्कोगॅमी ह्या तीन प्रोसेस वेगळ्या आहेत. सो पोरोगॅमी म्हणजे लक्षात राहू द्या, पोरोगॅमी म्हणजे एंट्री ऑफ पोलन ट्यूब थ्रू मायक्रोपाईल. त्याच्या पुढे जाऊयात. पुढचा क्वेश्चन आहे, द प्रायमरी सेक्स ऑर्गन इन ह्युमन मेल बॉडी इज. मगाशी जसं मी तुम्हाला म्हटलं की ह्युमनच्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये प्रायमरी इम्पॉर्टंट ऑर्गन जो आहे तो ऑर्गन खालीलपैकी कोणता आहे? आयदर पेनिस ऑर टेस्टिस ऑर स्क्रॉटम ऑर एपिडायडिमिस. सो जसं म्हटलं आपण की पेनिस इज इरेक्टाईल कॉप्युलेटरी ऑर्गन. सो पेनिस हा कॉप्युलेशनसाठी मदत करतो. टेस्टिस इज रिस्पॉन्सिबल फॉर सिंथेसिस ऑफ स्पर्म दॅट इज मेल गॅमेट. Scrotum holds testes and it maintains temperature which is required for the production of the sperms and hence scrotum is also known as thermoregulator. लक्षात राहू द्या. कंट्रोल कोऑर्डिनेशनमध्ये तुम्ही बघितलं असेल की कंट्रोल कोऑर्डिनेशनमध्ये एंटायर बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करणारा
ब्रेनमधला जो भाग आहे त्याला आपण हायपोथॅलॅमस म्हटलं होतं. सो हायपोथॅलॅमस ॲक्ट्स ॲज थर्मोरेग्युलेटर इन केस ऑफ होल बॉडी. बट फॉर द स्पर्मॅटोजेनेसिस दॅट इज प्रोडक्शन ऑफ स्पर्म प्रोड्यूस करण्यासाठी जे टेम्परेचर मेंटेन केले जातं ते टेम्परेचर मेंटेन करतो स्क्रॉटम. लक्षात येतं का बघा. पण टेस्टिस स्पर्म प्रोडक्शन करतं म्हणून टेस्टिसला आपण प्रायमरी सेक्स ऑर्गन असं म्हणणार आहोत. त्याच्यानंतर 7वा क्वेश्चन येतो, डॅश इज कॉल्ड युरिनोजेनायटल डक्ट इन ह्युमन मेल. आता इथे एक महत्त्वाचा डिफरन्स लक्षात घ्या. ह्युमनमध्ये मेलमध्ये युरिनरी सिस्टम आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ह्या दोघांच्यामध्ये एक कनेक्शन आहे. पण फिमेलमध्ये युरिनरी सिस्टम वेगळी असते आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टम वेगळी असते. ह्या दोघांचं एकमेकाबरोबर काहीच कनेक्शन नसतं. मग आता ह्युमन्समधल्या मेलमध्ये कनेक्शन काय आहे, तर ह्युमनमध्ये युरिनरी सिस्टम जर आपण बघितली तर युरिनरी सिस्टममध्ये किडनी, पेअर ऑफ युरेटर, देन युरिनरी ब्लॅडर अँड द लास्ट ओपनिंग कॉल्ड ॲज युरेथ्रा. त्याला आपण युरेथ्रा असं म्हटलं होतं. सो शेवटचा जो ऑर्गन आहे युरिनरी सिस्टमचा तो आहे युरेथ्रा. आणि आता युरेथ्रा जो आहे हा युरेथ्रा रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये स्पर्म कॅरी करण्याचं काम करतो किंवा सिमेन कॅरी करण्याचं काम करतो. युरिनोजेनायटल डक्ट म्हणजेच युरेथ्रा आणि म्हणून ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे युरेथ्रा. सो युरेथ्रा ॲक्ट ॲज युरिनोजेनायटल डक्ट. देन सिक्रीशन ऑफ प्रोस्टेट ग्लँड इज अल्कलाइन, स्ट्रॉंगली ॲसिडिक, स्ट्रॉंगली बेसिक और न्यूट्रल. आता 4 ऑप्शन आहे, त्याच्यामधला आपल्याला ॲक्च्युअल उचलायचं आहे. सो लक्षात घ्या, आपण मगाशी म्हटल्या पद्धतीने पेनिस किंवा युरेथ्रा जो आहे हा युरेथ्रा युरिन कॅरी करतो, ज्याच्यामुळं युरिन जे आहे ते युरिनमध्ये प्रेझेंट असते युरिक ॲसिड, ज्याच्यामुळे एंटायर युरेथ्राचा pH हा ॲसिडिक असतो. आणि ॲसिडच्या कॉन्टॅक्टमध्ये जर स्पर्म येतील तर स्पर्म किल होणार, ज्याच्यामुळं फर्टिलायझेशन होणार नाही. आणि म्हणून स्पर्म जे आहेत हे स्पर्म हेल्दी कंडिशनमध्ये फिमेलच्या बॉडीमध्ये गेले पाहिजेत, फिमेलच्या जेनायटल ट्रॅकपर्यंत गेले पाहिजेत. त्याच्यासाठी पेनिस किंवा युरेथ्राचा pH जो आहे तो pH न्यूट्रल असायला हवा. त्याचबरोबर व्हजायनल सिक्रिशनसुद्धा न्यूट्रल असायला हवीत किंवा त्यांचा pH न्यूट्रल असायला हवा. सो त्यांचा pH न्यूट्रल ठेवण्याचं काम असतं अल्कलाईनचं. म्हणून प्रोस्टेट ग्लँडमधून जे फ्लुइड रिलीज केलं जातं त्याचा pH असतो अल्कलाइन. सो अल्कलाइन इज द करेक्ट आन्सर फॉर सिक्रिशन ऑफ प्रोस्टेट ग्लँड. नेक्स्ट दॅट इज क्लिवेज टेक्स प्लेस इन ओव्हरी, फॅलोपियन ट्यूब, युटेरस और वजायना. जसं आपण मगाशी म्हटलं की फर्टिलायझेशनची साईट असते ॲम्प्युला. नाव ॲम्प्युला इज ए पार्ट ऑफ फॅलोपियन ट्यूब. आपल्याला माहिती आहे फॅलोपियन ट्यूबचे 3 पार्ट पडतात. त्या 3 पार्टमधला सेंटरचा जो पार्ट आहे त्या सेंटरच्या पार्टला आपण ॲम्प्युला असं म्हणणार. सो पहिला पार्ट जो असतो त्याला आपण इनफंडिब्युलम म्हटलं होतं, जो एका बाजूला युटेरसला अटॅच आहे. दुसरा जो फ्री एंड आहे त्याला आपण फिमरी असं म्हटलं होतं. आणि ह्या दोघांच्या मधला जो पार्ट आहे त्याला आपण ॲम्प्युला म्हटलं. ॲम्प्युलामध्ये फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर इम्प्लांटेशन व्हायला साधारणपणे 72 तासांचा वेळ लागतो. ह्या एवढ्या वेळेमध्ये तो झायगोट जो आहे तो झायगोट त्या फॅलोपियन ट्यूबमधून रोल डाऊन होत असतो, कसं आपण मगाशी बोललो. सो ज्यावेळेला तो रोल डाऊन व्हायला सुरू होतो त्यावेळेला त्याचं सेल डिव्हिजन व्हायला सुरू होतं. सो सेल डिव्हिजन जे होतं त्यालाच आपण किंवा न्यूक्लियस डिव्हिजन जे होतं त्यालाच आपण क्लिवेज म्हणतो. आणि आपल्याला माहिती आहे क्लिवेजचे महत्त्व किती आहेत. फर्स्ट क्लिवेज, सेकंड क्लिवेज, थर्ड क्लिवेज. ही तिन्ही क्लिवेज कशा पद्धतीनं होतात. सो याचा राईट आन्सर आहे फॅलोपियन ट्यूब. सो क्लिवेज टेक्स प्लेस इन अ फॅलोपियन ट्यूब. अँड द लास्ट क्वेश्चन इज ड्युरिंग ओव्ह्युलेशन ओव्हरी रिलीजेस ओव्ह्युलेशन. सो ॲट द 14th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी जो ओव्ह्यूल रिलीज केला जातो तो ओव्ह्यूल रिलीज होण्याच्या प्रोसेसला आपण ओव्ह्युलेशन असं म्हटलं. आणि मग ओव्ह्युलेशन ज्या वेळेला होतं त्या वेळेला ओव्हरीमधून काय रिलीज केलं जातं असा प्रश्न येतो. उगोनिया नाही, ओटीड नाही, प्रायमरी oocyte नाही. हे तिन्हीच्या तिन्ही जे आहेत हे सगळे प्रायमरी oocytes आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की प्रायमरी oocyte आहे तो असतो इमॅच्युअर. मग प्रायमरी oocyte जो आहे तो ज्यावेळेला मॅच्युअर होतो त्यावेळेला त्याला आपण सेकंडरी oocyte असं म्हणतो. आणि मॅच्युअर झालेला सेकंडरी oocyte जो आहे तो ओव्ह्युलेशनच्या वेळेला रिलीज केला जातो.
ॲट द सरफेस ऑफ ओव्हरी. सो तिथून पुढं तो ओव्ह्यूल जो आहे तो ओव्ह्यूल फेमरी कलेक्ट करेल, फॅलोपियन ट्यूबमध्ये घेऊन जाईल, ॲम्प्युलामध्ये त्याला रिलीज केलं जाईल किंवा तिथे ठेवलं जाईल जिथं फर्टिलायझेशन होईल. फर्टिलायझेशन होण्यावरती किंवा न होण्यावरती ठरणार आहे पुढची सायकल मेंटेन होणार की नाही होणार. थँक्यू.